नमस्कार, मी निशिगंधा. सध्या देशभरात राम मंदिरातल्या दानपेटीचा चोरीचा विषय खूप गाजतोय. हे राम मंदिर उभं करण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष करावा लागलाय, वाट बघावी लागलीय. सामान्य रामभक्तांच्या कष्टातूनच हे रामलल्लाचं भव्य दिव्य मंदिर अयोध्येत उभं राहिलंय. पण याच मंदिरात आर्थिक घोटाळा होतो, चोरी होते, हे रामभक्तांसाठी निश्चितच वेदनादायी आहे. आणि त्यामुळेच त्यांनी या प्रकरणावर भाष्य करणं, बोलणं रास्तच आहे. या प्रकरणी योगी सरकारनं आता एक SIT स्थापन केली आहे. काही जणांना ताब्यात घेण्यात आलंय, दोषींवर कारवाई होतीये. दोघांनी या समितीवरून राजीनामा दिलाय. पण प्रश्न असा आहे की ज्या लोकांनी हिंदू असूनही राम मंदिराच्या उभारणीसाठीच विरोध केला होता, आजवर रामलल्लाचं दर्शन घ्यायलाही टाळलं होतं, नकार दिला होता, त्याच लोकांना आज रामाचा पुळका आलेला दिसतोय. त्यातल्या राहुल गांधींनी तर राम हे काल्पनिक पात्र आहे असंच म्हटलं होतं. all are mythological figures. Lord Ram was of that type, right? केजरीवाल म्हणाले होते की मंदिरं बांधून देशाचा विकास थोडी होतो. जवाहरलाल नेहरू जी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया की जगह मंदिर बना देते तो क्या इस देश का विकास हो सकता? महाराष्ट्रातले ठाकरे म्हणाले होते की जय श्रीराम जे म्हणतात त्यांना मी हरामखोर म्हणतो. मग हे जे काय त्यांचं सगळं ढोंग आहे आणि हरामखोरपणा आहे, होय हरामखोरपणा मी म्हणतोय. जरा ते जय श्रीराम म्हणतात ना, मी त्यांना हरामखोरपणा म्हणतोय. ते जय श्रीराम म्हणतात ना, मी त्यांना हरामखोरपणा म्हणतोय. जर तुमचा राम मंदिराला इतका विरोध होता तर तुम्ही आज राम मंदिर घोटाळा प्रकरणात इतकं लक्ष का घालताय? बरं, भारतात या प्रकरणाची चर्चा होणं स्वाभाविक आहे, पण विदेशातही आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रकरणाच्या बातम्या दिल्या जात आहेत. चीनच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनं याविषयी एक बातमी दिली आहे. त्यातून थेट मोदी सरकारवर निशाणा साधलाय. याची दखल चायना मीडियाने का घेतली आहे? यामागे एकच उद्देश असू शकतो, आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंदूंना बदनाम करायचं. या प्रकरणाची SITद्वारे चौकशी होईल, दोषींवर कारवाई होईल, पण आता याच प्रकरणातून हिंदूंच्या आस्थेवर घाला घालण्याचा प्रयत्न होतोय. आणि हे पहिल्यांदा होत नाहीये, याआधी अनेकदा असा प्रयत्न केला गेलाय. असंच काँग्रेसचं सरकार असतानाही काही प्रकरणं समोर आली होती, जेव्हा हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. खोट्या आरोपांखाली हिंदू धर्मगुरूंना अटक करण्यात आली. अधिकाराचा गैरवापर झाला होता. मी नक्की कुठल्या प्रकरणाविषयी बोलतीये, काय घडलं होतं तेव्हा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. भारतात शंकराचार्य या पदाला खूप महत्त्व आहे. अगदी भारताच्या 4 दिशांना 4 वेगवेगळ्या ठिकाणी हे शंकराचार्यांचे मठ आहेत. त्यातल्या तमिळनाडूच्या कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती हे खूप चर्चेत आले होते. नोव्हेंबर 2004 मध्ये घडलेलं हे प्रकरण आहे. तेव्हा देशभरात दिवाळी साजरी केली जात होती. तमिळनाडूच्या कांची कामकोटी मठात त्रिकाल पूजा चालू होती. याच वेळी या पीठाचे शंकराचार्य असलेले श्री जयेंद्र सरस्वती यांना भर दिवाळीच्या दिवशी एका हत्या प्रकरणात अटक करण्यात आली. त्यांच्यावर विनयभंगासारखे अत्यंत खालच्या पातळीचे आरोपही लावले गेले. तेव्हा केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते आणि तमिळनाडूमध्ये जयललिता या मुख्यमंत्री होत्या. शंकराचार्यांसारख्या इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीवर कोणाच्या हत्येसारखा, विनयभंगासारखा गंभीर आरोप होणं ही सगळ्यांसाठीच अत्यंत धक्कादायक अशी बाब होती. या प्रकरणात जयेंद्र सरस्वती यांना जाणून बुजून फसवण्यात आलं होतं. इथे पुन्हा एकदा हिंदूंच्या आस्थेवर घाला घातला गेला. शंकराचार्यांना अटक करण्याचे आदेश सोनिया गांधींनी दिले होते. याविषयी तेव्हाचे काँग्रेसचे नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोनिया यांनाच जबाब विचारला होता. आपल्या द कोलिशन इयर्स 1996 to 2012 या पुस्तकात या घटनेचा त्यांनी उल्लेख केलाय. याविषयी प्रणव मुखर्जी लिहितात, या अटकेमुळे मी खूप व्यथित झालो होतो आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी हा मुद्दा उपस्थितही केला होता. मी विचारलं होतं की देशातल्या धर्मनिरपेक्षतेचा निकष केवळ हिंदू संत आणि साधूंपुरताच मर्यादित आहे का? ईदच्या दिवशी एखाद्या मुस्लिम धर्मगुरूला अटक करण्याचे धाडस कुठल्याही राज्याचे पोलीस करू शकले असते का? तत्कालीन पंतप्रधानांचे विशेष सल्लागार असलेले MK नारायणन यांनीही माझ्या मताशी सहमती दर्शवली.
त्याच्यानंतर मी त्वरित शंकराचार्यांना जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले. हे लिहिलंय प्रणव मुखर्जी यांनी. किती अचूक प्रश्न केला होता त्यांनी. खरंच तेव्हा आणि अगदी आता सुद्धा धर्मनिरपेक्ष असलेल्या भारतात कुठल्या धार्मिक सणाच्या दिवशी धर्मगुरूंना अटक केलं जाऊ शकतं का? एखाद्या मशिदीत किंवा चर्चमध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत इतकी चर्चा होऊ शकते का? उत्तर तेव्हाही तेच आणि आताही तेच, नाही. प्रणव मुखर्जी यांच्या या खुलाशावरून हे एक कारस्थान होतं हे स्पष्ट होतं. कारण शंकराचार्य जयेंद्र सरस्वतींची 27 नोव्हेंबर 2013 रोजी तब्बल 10 वर्षांनंतर पदुच्चेरीच्या न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यांना सन्मानपूर्वक घरी पाठवलं. एका हिंदू धर्मगुरूला 10 वर्ष तुरुंगात डांबून ठेवल्यानंतरही सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारला कोणताही पुरावा, साक्षीदार का सापडला नाही? मग हे प्रकरण का रचलं गेलं? शंकराचार्य जयेंद्र सरस्वतींवर असे आरोप का केले गेले? सांगते. दक्षिण भारतात ख्रिश्चन धर्माचा अनियंत्रित प्रसार करण्याचं काम चालू होतं. आजही ते होत आहे. गरीब, दलित, आदिवासींना फसवून प्रलोभनं देऊन त्यांचं धर्मांतर केलं जातं. हेच रोखण्यासाठी शंकराचार्य जयेंद्र सरस्वती हे काम करत होते. ते धर्मांतरित झालेले आदिवासी, दलित यांच्या घर वापसीचं काम करत होते. सामूहिक धर्मांतर रोखण्यासाठी तेव्हा कांची मठानं फिरती मंदिरं म्हणजेच मोबाईल टेम्पल्स तयार करून ती दलितांच्या, आदिवासींच्या व्यस्तांमध्ये पाठवली होती. त्यांचं म्हणणं असं होतं की जर लोक मंदिरापर्यंत येऊ शकत नसतील तर मंदिरच त्यांच्यापर्यंत जातील. ही भूमिका त्यांनी घेतली आणि त्यामुळेच लोकांचं धर्मांतर करणं कठीण झालं होतं. आणि म्हणूनच शंकराचार्य ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या डोळ्यात खुपू लागले होते. देशाचं नेतृत्व सगळ्यांसमोर जरी मनमोहन सिंग सांभाळत असले तरी सगळे अधिकार मात्र सोनिया यांच्याकडेच होते हे कोणापासून लपून राहिलेलं नाही. सोनिया गांधींनी काँग्रेसचं नेतृत्व आणि सत्तेची सूत्र हाती घेतल्यापासून हिंदूंच्या धार्मिक श्रद्धा पायदळी तुडवण्याचाच प्रयत्न केला. शंकराचार्यांची अटक ही केवळ भारतातल्या हिंदू समाजातल्या एका आध्यात्मिक नेत्याचा अपमान करण्याच्या उद्देशानंच घडवून आणली होती. हिंदू धर्मातल्या अशा पूजनीय संताला अटक करणं आणि प्रसारमाध्यमातून त्याची बदनामी करणं हा एका कटाचा भाग होता हे वारंवार स्पष्ट होतं. याला जयललिता यांचाही पाठिंबा मिळाला होता. जयललिता तर हिंदू होत्या, मग त्यांनी या कटाला पाठिंबा का दिला? तर असं म्हटलं जातं की तेव्हा त्यांच्यावर अतिरिक्त संपत्ती आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले जात होते. त्याविषयी चौकशी होणार होती. यावरूनच जयललिता यांच्यावर एक प्रकारचं प्रेशर बनवलं गेलं आणि त्यांनीही या सगळ्या प्रकरणाला पाठिंबा दिला. या काळात सोनिया गांधी, जयललिता यांच्या भेटीचेही अनेक फोटो समोर आले होते. सोनिया गांधी यांच्यावरचे हे सगळे आरोप काँग्रेसचेच नेते असलेले प्रणव मुखर्जी यांनीच केले होते. त्यांच्या खुलाशांवरून सोनिया यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राजवटीत हिंदू संत, नेते, कार्यकर्ते यांच्या विरुद्ध कसे कट रचले गेले, हिंदूंना कसं लक्ष केलं गेलं हे स्पष्ट होतं. UPA सरकारच्या काळात असहिष्णू हिंदूंना दहशतवादी, चोर ठरवण्यासाठी अनेक कारस्थानं रचली गेली. यात शबरीमला मंदिरातलं सोनं चोरी प्रकरण देखील लक्षात घ्यावं लागेल. या प्रकरणातला मुख्य आरोपी उन्नीकृष्णन पोट्टी हा सोनिया गांधींना तेव्हा भेटला होता. याच्यावरून एकच लक्षात येतं, ते म्हणजे सोनिया गांधींच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात काँग्रेसची धोरणं ही हिंदू विरोधी होती. आज अयोध्येच्या राम मंदिरात चोरी झालीये. दोषींना कठोर शिक्षा ही मिळायलाच हवी. आमच्या रामाच्या दरबारात तुम्ही गुन्हे करता आणि त्यावर कारवाई होईलच, पण त्याआडून हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न भारतात तर होतोच आहे, शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर केला जातोय. तो तुम्हाला कळावा म्हणून हा आजचा व्हिडिओ केला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.